शहापूर येथील अण्णा रामगोंडा शाळेच्या मागे राहायला असणारा तेजस विजय डांगरे वय वर्ष 20 हा मित्राच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध ठेवू इच्छित होता. खरे तर अखिलेश कारदगे आणि तेजस डांगरे हे दोघेही जवळचे मित्र होते. त्यातूनच त्या दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढले होते. तेजसने यड्राव फाट्यानजीक पानपट्टीचा व्यवसाय टाकला असल्याने त्याच्याकडे नेहमी पैसे असायचे. या पैशाच्या जोरावर तो गावात हिरोगिरी करत होता. तारुण्य सुलभ भावनेतून तो अखिलेशच्या बहिणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याच्या घराकडे येणे जाणेही वाढले होते. तो अखिलेशच्या माघारीही त्याच्या घरी येत जात होता. तेजस हा आपल्या बहिणीच्या मागे लागला आहे हे अखिलेशच्या नजरेत आले. तेव्हा त्याला तेजसचा राग आला. दोघेही जेवायला बियर प्यायला एकत्र बसत असल्याने एकदा दोनदा अखिलेशने नशा चढल्यावर तेजसला तू माझ्या बहिणीवर वाईट नजर ठेवू नकोस असे बजावले होते. पण हे वयच असं असतं की कुणी कितीही सांगितले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. मग ती मित्राची बहीण असो अथवा दुसरं कुणी असो, आपल्याला ती आवडते म्हणून तिच्या मागे ते लागत असतात. त्यातूनच तिने प्रतिसाद दिला तर मग काय विचारण्याची सोयच नसते. अशीच गत तेजसची झाली होती. तो सोयीस्करपणे अखिलेशच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत होता. काहीतरी कामाचे निमित्त काढून तो त्याच्या घरी जात होता. नेमकं अखिलेश घरी नसताना तो जात असल्याने अखिलेश त्याच्यावर चिडून होता. तो आपल्यावर चिडत आहे, भांडत आहे हे तेजसच्या लक्षात आल्यावर त्याने वेगळा डाव रचला. अखिलेशला गरज असल्याने लक्षात आल्यावर तेजसने त्याला पैशाची मदत केली. त्याने त्याला हात उसने काही रक्कम दिली. 2-4 महिने गेल्यावर तेजस त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागला. पण अखिलेशला घेतलेले पैसे परत देणे जमत नव्हते. तेजस हा दुपारी किंवा संध्याकाळी घरी आला की अखिलेशच्या लिंबू चौकातील घरी पैसे परत मागण्याच्या निमित्ताने जात होता. तेवढीच त्याची व अखिलेशच्या बहिणीची नजरानजर होत होती. खरे तर तो तिलाच बघण्यासाठी जात होता. निमित्त फक्त पैसे मागण्याचे होते. तेजस हा पैसे मागण्याच्या निमित्ताने घरी येऊन आपल्या बहिणीशी जवळीकता साधत आहे हे अखिलेशच्या लक्षात आले. त्यामुळे गेल्या 8 महिन्यापूर्वी त्याने तिच्याशी भांडणं काढून तू आमच्या घरी येऊ नकोस, तुझे पैसे तुला लवकरच मिळतील असे सांगितले. तेजसच्या मनात त्याची बहीण असल्याने तिला भेटायला तो तळमळत होता. काही करून तिला आपल्या नादी लावायचेच असे त्याने ठरवले होते. दोघांचे भांडणे झाल्यावर तो 2-3 महिने अखिलेशच्या घरी गेला नव्हता. तो आपण भले आणि आपले काम भले या विचाराने पानटपरीचा व्यवसाय करत होता. अखिलेशला दिलेले पैसे तो परत मागण्याच्या तयारीत होता. तो पैशाच्या मागणीसाठी त्याला रोज फोन करत होता, परंतु तो त्याचा फोन उचलत नसल्याने त्याला त्याचा राग येत होता. म्हणून तो पैसे मागण्यासाठी परत त्याच्या घराकडे जात होता. याचा वेगळाच अर्थ अखिलेशने काढला. त्याला समजावून सांगूनही तो आपल्या बहिणीचा नाद सोडत नाही. त्याला आता सोडायचेच नाही आणि त्याला पैसेही परत द्यायचे नाही असे त्याने मनाशी ठरवले. अडतपेठ कोरवी गल्लीतील वैभव कोरवी हा अखिलेश याचा मित्र होता. वैभव हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. भागातील लोकांना दारू पिऊन त्रास देणे, मारामारी करणे आदी प्रकार तो करत होता. अखिलेशने त्याला आपला मित्र तेजस हा पैशांसाठी वारंवार त्रास देत आहे, त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे असे सांगितले. वैभवला दारू प्यायला दिली की तो काहीही करतो हे अखिलेशला माहीत होते, पण तो फार पुढच्या तयारीचा आहे हे त्याला माहीत नव्हते. वैभवला तेजसची ओळख नव्हती. तो फक्त अखिलेशसाठी त्याला दादागिरी करायला तयार झाला होता. मागील आठवड्यात ते दोघे दारू पीत बसले असताना अखिलेशने त्याला तेजसची सगळी माहिती दिली. तेजसची यड्राव फाट्याला पानपट्टी असल्याचे सांगून त्याचा गेम तिथेच करायची असे वैभवला सांगितले. मंगळवार दिनांक 28 मार्च रोजी शहापूर म्हसोबाच्या यात्रा असल्याने भाविकाची गर्दी होती. त्यावेळी रात्री त्या दोघांनी फाट्यानजीकच्या एका बारमध्ये बसून मद्यप्राशन केले. त्यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास फाट्यावर येऊन अखिलेशने तेजसला फोन करून रमेश वडापाव सेंटरजवळ ये, तुला तुझे पैसे देतो असे सांगितले. दुकान बंद करण्याची वेळ झाल्याने तेजस दुकान बंद करून पेट्रोल पंपाजवळ आला. नेहमीप्रमाणे फाट्यावर गर्दी होती. त्यातच यात्रा असल्याने वाहनांचीही गर्दी होती. गर्दीतून वाट काढत तेजस हा रमेश वडा सेंटरजवळ आला. तेथे अखिलेश होता, पण तो दारूच्या नशेत होता. तेजसला पाहताच त्याने नशेत वाद घालण्यास सुरुवात केली. तू माझ्या बहिणीवर डोळा ठेवून असतोस, तुला मी पैसे देत नाही. तुला किती वेळा सांगितले की माझ्या बहिणीच्या नादाला लागू नकोस असे म्हणत त्याच्या अंगावर धावून जाऊ लागला. वडा सेंटरवर वडा खाण्यासाठी गर्दी होती. ती त्यांचे भांडणे ऐकत होते. तेजस त्याला म्हणाला, तू माझे पैसे दे, मी तुझ्या घराकडे येत नाही.
पण अखिलेश ऐकत नव्हता. त्या दोघांचे भांडण वाढत चालले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात असताना शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात अखिलेश बरोबर असणाऱ्या वैभवने तेजसच्या डाव्या कानाच्या बाजूला डोक्यावर आपल्याकडे लपवून ठेवलेल्या कोयत्याने वार केले. हा वार वर्मी बसला आणि तेजस ओरडतच खाली पडला. क्षणार्धात वैभवने त्याच्यावर त्याच कोयत्याने सपासप वार केले. कोणाला काही कळण्याआधीच वडा सेंटरच्या दारात तेजस रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. लोकांची पळापळ सुरू झाली. गर्दीचा फायदा घेत अखिलेश व वैभव बाजूलाच लावलेल्या आपल्या बाईकवर बसून पळून गेले. एवढ्या गर्दीत त्यांनी तेजसवर वार करून त्याचा खून केला, परंतु कोणालाच काही कळले नाही. ही घटना घडल्यावर वडा सेंटरवाल्याने पटापट दुकान बंद केले. तेजस हा तेथील लोकांना परिचित असल्याने त्यांनी या घटनेची माहिती त्याच्या घरच्या लोकांना दिली. हे कळताच तेजसचा भाऊ गणेश डांगरे आणि त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत या घटनेची माहिती दिल्याने शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील आपल्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी तेजस डांगरे याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. येथे उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तेजसच्या नातेवाईकांना सांगितले. तेजस राहत असलेल्या अण्णा रामगोंडा शाळेपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हाकेच्या अंतरावर असल्याने भागातील लोकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. तेजस डांगरे याचा खून त्याच्या मित्राने केलेले समजतात काही तरुणांनी रात्रीच्या सुमारास लिंबू चौकातील अखिलेश याच्या घरी जाऊन घरावर दगडफेक केली. तरी इकडे संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याखेरीज मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी ठेवला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. घटनास्थळी शहापूर पोलीस ठसे तज्ज्ञांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरून संशयित आरोपी पळून गेल्याने पोलीस त्यांचे शोध घेत होते. गुरुवार दिनांक 30 रोजी यातील संशयित आरोपी हे आवळे मैदान परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाल्याने सापळा लावण्यात आला. दुपारच्या सुमारास आवळे मैदान येथून पोलिसांनी या घटनेतील अखिलेश कारदगे आणि त्याचा मित्र वैभव कोरवी यांना ताब्यात घेतले. शहापूर पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते पोलिसांना उडवाउडीचे उत्तर देत होते. मात्र पोलिसी खाके दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. धन्यवाद मित्रांनो. अशाच मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.